पाहिजे आहे. सो थोडं स्पीड अप करा. आम्ही तुम्हाला पुश करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून आमचा वेळ जो आहे तो वाचायला पाहिजे. आणि दरम्यान पाहूयात ही मॅच कशा प्रकारे रंगते. मॅच ऑन होते. बॅटिंग करणारी टीम साठी आपण पाहतोय इस्माईल आणि अजय ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. यावेळेला पहिला चेंडू समोरच्या दिशेने 30 यार्ड सर्कल भेदलाय आणि पहिल्या चेंडूवरती इस्माईल आपले इरादे स्पष्ट करताना संघर्ष चौकार ठोकलाय. ऑन साइडला चेंडू गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि अतिशय चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र इथे दाखवत असताना 2 धावा मात्र काही रोखू शकणार नाही आहेत. चेतन पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी आलेत आणि पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला जरूर, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी करताना पाहायला देखील मिळत आहेत. परंतु यावेळेला मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू खाली येत आहेत, थोडेसे पडले खाली कोसळले, परंतु झेल मात्र तिथे काही सोडला नाहीये. पंकज यांच्याकडून पकडला
षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 8 धावा. पहिल्याच चेंडूवरती चौकार जरूर लगावला इस्माईल यांनी, परंतु त्यानंतरचं षटक मात्र काय चांगल्या दर्जाने हाताळलं चेतन याने. 8 धावा खर्च करत 1 विकेट देखील मिळवून दिला. दरम्यान टीम मीटिंग करू नका मैदानामध्ये. चला, सर्व खेळाडू जवळ येणार नाही आहेत. आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम करतोय. युनिक लाईव्ह या चॅनलवरती यूट्यूबवरती जे प्रेक्षक आमच्यासोबत या स्पर्धेसाठी जोडले गेलेत त्याचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर विनंती आहे, टीम मीटिंग करू नका. काय मुकेश का म्हणजे मुकेश कोण स्ट्रायकिंगला? येस, मुकेश म्हणजेच उर्फ पुष्पा झुकेगा नाही साला. पाहूयात कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र पुष्पा यांच्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे एक धाव तर घेतली, दुसरी धावेचा प्रयत्न आणि तिथे मात्र रिले थ्रो करण्याचा प्रयत्न करत होते. त्या कारणाने मात्र तिथे लगेचच 2 धावा मात्र पूर्ण करताना आपणास पाहायला मिळाले. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आम्हाला जे विशेष सहकार्य ज्यांचे लाभले आहेत त्यांचा मी पुढील प्रमाणे उल्लेख करतो. पुष्पा यांचा हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे सज्ज. 1 धाव तर मिळतीये, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाही आहेत. दरम्यान या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या सर्वांनी आयोजन कमिटीला स्पॉन्सर केलंय, मार्गदर्शन केलंय, त्या सर्व स्पॉन्सर्सची नावं आम्ही सौजन्य ज्यांनी केलं आहे त्यांची नावं पुढील प्रमाणे घेतोय. मानसी शैलेश मामुनकर सर उत्तम मंडळ अध्यक्ष आहेत BJPचे, त्यांच्या वतीने या स्पर्धेला विशेष सहकार्य आम्हाला केलं गेलं आहे. त्याचबरोबर दिलीप यादव भाई यांचा देखील आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य पाहायला मिळालं. महादेव बॉईज यांच्याकडून दिलीप यादव यांचं याकडून आम्हाला हे टॉस बॉक्स जो आहे तो टॉस बॉक्स स्पॉन्सर केला गेला आहे. दरम्यान महेश पाटील यांचं देखील विशेष सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी पाहायला मिळालं. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची जी बॅट आहे GT स्पोर्ट्सची ती आम्हाला श्वान पुरकर यांच्याकडून आम्हाला ही स्पॉन्सर केली गेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूसाठी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी असे 3 शूज आम्हाला मात्र स्पॉन्सर केले गेलेत. प्रकाश भाऊ यांच्याकडून हे मात्र मोलाचं योगदान आम्हाला दिलं गेलं आहे. त्यांचा देखील आम्ही आयोजकांच्या वतीने या सर्व स्पॉन्सर्स आणि टीमचं आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. दरम्यान धावसंख्या आपण पाहू शकतोय धावफलकावरती 1 गडी बाद 11. पुष्पा यांना आपण गोलंदाजीसाठी पाहू शकतोय. यावेळेला मात्र पुष्पा यांचा हा चेंडू मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. जवळजवळ मला वाटतं की 30 सर्कलच्या बाहेर जेव्हा चेंडू जातो ना तेव्हा दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. नक्कीच जेव्हा आपण धुक्यामध्ये प्रवास जेव्हा करतो ना मित्रांनो, तेव्हा मात्र आपण प्रवास करताना दूरवरचं पाहायला नाही पाहिजे. आपण एक पाऊल पुढे टाकत राहिलो ना तर मात्र आपला रस्ता आपोआपच पाहायला मिळतो. मैदानामध्ये देखील क्रिकेट तेच सांगतो, जर तुमच्याकडून मोठमोठे फटके येत नसतील तर तुम्हाला एकेरी दुहेरी धावा घेऊन धावफलक पुढे सरकवण्याचं काम करावं लागेल आणि यावेळेला मात्र ते पाहायला मिळत नाही आहे. षटक क्रमांक 2 देखील इथे समाप्त होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली, ती 1 गडी बाद 12 धावा. चांगली गोलंदाजी पुष्पा यांची देखील आपल्याला ह्या षटकामध्ये आपणास पाहायला मिळाली. आपण पाहतोय गीतानगर विरुद्ध गीतानगर BSUG, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पांडवाज 11. पांडवाज म्हटलं ना मित्रांनो तर डोळ्यासमोर कोई मिल गया पिक्चर आपल्या समोर येतो आणि
तीच पांडवास टीम मात्र आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळते. पाहूयात कशा पद्धतीने ही मॅच रंगते. एका बाजूला आहे गीतानगर तर दुसऱ्या बाजूला पांडवास 11 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पंकज तर स्ट्रायकिंग एंडवरती असतील बॅटर इस्माईल. दरम्यान पंकज चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. इस्माईल थोडेसे शफल झाले होते. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा इरादा स्पष्ट दाखवला होता, परंतु मात्र शरीरापासून अजून थोडासा बाहेर चेंडू टाकताना पाहायला मिळाले पंकज. आणि परिणामी मात्र तिथे डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पंकज यांची सुरुवात मात्र झाली आहे या षटकामध्ये. 5 षटकांची ही मॅच आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळत आहे. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. येणारा प्रत्येक डॉट इस्माईल यांच्यावरती मात्र प्रेशर टाकण्याचं काम करताना पाहायला मिळत आहेत पंकज. चांगली गोलंदाजी. दरम्यान चेतन पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गावरती. इस्माईल यांना मात्र हात खोलावे लागतील आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र बिगिटचा जरूर केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी नाही. पकडला जातोय झेल. इस्माईल यांचा संपतोय खेळ. बॅट्समॅन आउट. यावेळेला मात्र आल्या आल्या तर मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केलाय. ऑन साईडला लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेकी होईल तोवर मात्र इथे 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने मात्र धावसंख्या पाहायला मिळते. 14 धावा. 14 ऑन बोर्ड. दरम्यान कालच्या दिवसामध्ये आम्ही विकेट हॅट्रिक देखील पाहिली. दानिश यांच्याकडून मात्र ती विकेट हॅट्रिक घेतली गेली. आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक आम्हाला पाहायला मिळाली नाही आहे. चौकारांची हॅट्रिक देखील आम्ही पाहिली आहे. षटकारांची हॅट्रिक देखील अजून पाहायची बाकी आहे. पाहूयात ही कारनामे कोणता खेळाडू आपल्या नावावरती करतोय. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे कव्हर रिजनमध्ये, परंतु तिथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. धावसंख्या पुढे सरकतीये ती 15 या धावसंख्येवरती. इथे मात्र आता एकेरी आणि दुहेरी धावेने काही होणार नाही आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानामध्ये करावी लागेल पांडवास 11 या संघाकडून. आणि नक्कीच इथे मेहनत करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि ड्रिंक्स ब्रेक आपण इथे घेऊयात मैदानामध्ये. आणि तिथे शूज देखील आपण चेंज करूयात. ऐकूयात डीजे यांच्यामधून, डीजे मधून एक मधुर संगीत.
मैदानामध्ये दाखवली ना तर एक चांगला टार्गेट देखील इथे उभा करू शकतो पांडवाज 11 संघ. पाहूयात ती बॅटिंग दाखवतील का. आपण पाहतोय संघर्ष प्रतिष्ठान आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा. आजचा दिवस 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन आणि पूर्ण देशभरामध्ये आपण हा प्रजासत्ताक दिन अतिशय जोमाने आणि रौम्य हर्षाने आपण साजरा करतोय. आणि त्याचंच औचित्य साधून मात्र आज इथे आपण या क्रिकेटच्या भव्यदिव्य स्पर्धेचं आयोजन मात्र संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने केलं गेलं आहे. दरम्यान तब्बल 65,000 रुपयाची रोख रक्कम असलेली ही भव्यदिव्य स्पर्धा आपण पाहतोय. पाहूयात कालच्या दिवसामध्ये एक गाव ग्रामीण गटामधून मात्र फ्रेंड्स 11 या संघाने मात्र फायनलमध्ये प्रवेश केली आहे. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर संघर्ष प्रतिष्ठान या संघाने मात्र सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आजच्या दिवसामधून शेवटच्या या हाफमधून मात्र कोणता संघ हा सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि फायनलमध्ये धडक मारेल याच्याच नजरा प्रत्येकाच्या लागल्या आहेत. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल यांना मात्र बोलवलं गेलं आहे. पाहूयात विशाल काय करतात आपल्या संघासाठी. स्ट्रायकिंगवरती असतील बॅटर राजेश. सतरा धावा धावफलकावरती अतिशय धीम्या गतीने मात्र सुरुवात केली पांडवाज 11 या संघाने. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस, परंतु प्रयत्न जरूर करावे लागतील मैदानामध्ये. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आणि असं म्हटलं जातं. तर ती कोशिश मात्र मैदानामध्ये करावी लागेल पांडवाज 11 संघाकडून. पाहूयात. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू मैदानामध्ये हाताळत असताना गोलंदाज विशाल. काय गोलंदाजी केली या संघाने. मला वाटतं जवळपास ह्या स्पर्धेचा लोएस्ट हाय स्कोर आपण आतापर्यंत पाहतोय तो पांडवाज 11 संघाचा. कालच्या दिवसामध्ये तब्बल 81 धावा देखील सर्वोच्च हायस्ट धावसंख्या नोंदवली गेली. परंतु इथे मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत, त्याचा फायदा घेत असताना मात्र चेंडू जातोय. पाहूयात चौकार आहे की षटकार. या सरपंच सांगतात वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि हा येतोय खूप वेळानंतरचा चौकार. अशी बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये. दरम्यान यावेळेला देखील चांगला चेंडू आहे. स्विंग अँड मिस. फलंदाजाला मात्र चेंडू समजलाच नाहीये. कधी आला आणि कधी गेला हे मात्र फलंदाजाला समजलं नाहीये. आपण चौथं षटक पाहतोय. 2 गडी बाद 21 धावा पांडवाज 11 संघाच्या. शेवटचा बॉल या षटकातील टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज विशाल. यावेळेला देखील चांगला चेंडू आहे. चौकार जरूर लगावला, परंतु त्यानंतरचे मात्र दोन्ही चेंडू इथे निर्धाव टाकताना पाहायला मिळत आहेत. आणि पाटेची गोलंदाजाच्या पाटेवर आपुलकीची थाप देखील ठोपरली जाते मैदानामध्ये, कारण की त्यांना देखील माहिती आहे एक चांगलं दर्जेदार गोलंदाजी दाखवली आहे गोलंदाज विशाल यांनी. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होत आहेत. धावफलकावरती 2 गडी बाद 21 धावांवरती स्थिरावले थांबलेली पाहायला मिळते. दरम्यान शेवटचं षटक आता मार्गस्थ असेल. पाहूयात या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय पांडवाज 11 हा संघ. यावेळेला मात्र एक वेगळा देखना फटका पाहायला मिळतोय, परंतु प्रॉपर करेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. मारत होते काशीला, परंतु चेंडू जातोय वाशीला, असं मैदानामध्ये चित्र पाहायला मिळतंय. धावसंख्या पुढे सरकतीये ती 22 धावांवरती. 2 गडी बाद 22. गोलंदाजी मार्कवरती केतन. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी 5वं षटक हाताळण्यासाठी आलेत.
यावेळेला मात्र खडे खडे ऑन साइडला मात्र प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत आहे. चेंडूला पाठवलाय थेट सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय संघर्ष मय षटकार. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. 28 धावा धावफलकावरती. यावेळा देखील मात्र बिगिट करायचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचं कनेक्शन काही नाहीये. एकेरी धावच घेऊन तिथे समाधानी राहावं लागेल बॅटरला. शेवटचं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. 29 धावा धावफलकावरती 29. यावेळेला थोडंसं स्टेप आउट जरूर झाले होते परंतु तिथे मात्र मिड ऑफ रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ह्या 2 चेंडूंमध्ये आता किती धावांपर्यंत हा संघ पांडवा जिल्ह्याचा संघ मजल मारेल पाहूयात. यावेळेला मात्र फॉलोइंग स्वीपचा फटका मैदानामध्ये दाखवत असताना देखना दर्जेदार फटका सजवलाय. हर्ष यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय षटकार 6 धावा. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने इथे धावा येत आहेत. हर्ष भोईर हर्ष भोईर चांगली बॅटिंग दाखवत आहेत. दरम्यान शेवटचा बॉल. यावेळेला कुटाप्याचा बॉल होता. पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न. एक धाव तर घेतली जाते. दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील तिथे कंप्लीट करतील दोन्ही बॅटर. षटक क्रमांक 5 इथे समाप्त होत आहेत. धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 38 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 30 चेंडू 39 धावांची. नक्कीच एक लो स्कोरिंग मॅच जरूर आहे परंतु पांडवा 11 हा संघ कशा पद्धतीने गोलंदाजी करेल पाहूया. आता ह्या दुसऱ्या डावामध्ये नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे. नाण्याची दुसरी बाजू देखील आपण पाहूयात थोड्याच वेळात. लगेचच थोड्याच वेळात आम्ही पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्यासोबत जोडले जाऊ. तोपर्यंत ऐकूया डीजे यांच्या डीजे मधून एक मधुर संगीत. ओर टू डीजे. आपण यथोचित मान सन्मान करूयात. विशेष सहकार्य या सोयीसाठी आम्हाला त्यांनी दिलंय त्यासाठी आपण त्याचा इथे यथोचित मान सन्मान आपण इथे करतोय. आणि थँक्यू सर. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी इथे आलात तर सहर्ष आभार व्यक्त करतोय. दरम्यान चला पांडवा 11 लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजच्या दिवसामध्ये आपण खूप चांगली मॅचेस पाहतोय. दरम्यान पाहूयात 30 चेंडू 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होईल. चला गीतानगर लगेच आपली जोडी मैदानामध्ये पाठवा. ओर टू डीजे.
चला पांडवाज 11 लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर आपण क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहणार आहोत. दरम्यान क्रेझी बॉयज आपण देखील तयार राहायचं आहे. यानंतर आपली मॅच या चालू असलेल्या मॅचच्या विनिंग टीम बरोबर खेळवली जाणार आहे. तर क्रेझी बॉयज संघ आपण देखील रेडी राहायचं आहे. दरम्यान पांडवाज 11 या संघाकडून मात्र 39 धावांचं टार्गेट दिलं गेलं आहे. ते गीता नगर या संघासाठी आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. गीतानगर संघाकडून राहुल आणि विकी अशी ही जोडी. तर गोलंदाजी मार्कवरती हर्ष भोईर. पहिला चेंडू अतिशय चांगला टप्प्यावरती पाहायला मिळतोय तो हर्ष भोईर यांचा. डॉट बॉलने मात्र या षटकाची सुरुवात केली आहे. हर्ष भोईर बॅटिंग तर खूप चांगल्या दर्जाची त्यांनी केली होती. पाहूयात आता गोलंदाजी देखील तशाच चांगल्या क्वालिटीची पाहायला मिळते का. परंतु संघ जर पाहायला गेलो ना पांडवाज 11 संघाचा तर एक नौका संघ आहे. आणि यावेळेला मात्र लो फुलटा चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये पाठवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. 4 धावा. येणाऱ्या भविष्यामध्ये आहे ना हा संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये या मैदानावरती या ग्राउंडवरती आपलं नाव कुठे ना कुठे कमवणार यात मात्र शंका नाही. परंतु आता देखील मैदानामध्ये तसेच प्रयत्न करत असताना या अगोदरच्या चेंडूवरती चौकार लगावला परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करून देत आहेत. हर्ष धावसंख्या जर पाहायला गेलो तर धावफलकावरती पाहायला मिळते ती 4. पुन्हा एकदा बॅटर सज्ज होतील. राहुल यावेळेला मात्र आला तसा पाठवण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव तर घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण की चपळतेने मात्र तिथे थ्रो करण्यात आला. चांगला पिकअप अँड थ्रो पाहायला मिळतोय मैदानामध्ये पांडवाज 11 संघाकडून. दरम्यान हर्ष यावेळेला तर अतिशय वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. समीकरण जरी छोटा असलं ना तरी आमचे विचार आणि आमची लढण्याची जिद्द मात्र खूप मोठी आहे हे सांगत असताना मात्र आपण मैदानात पांडवाज 11 संघाला पाहतोय. हर्ष भोईर सातत्याने खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली आहे ती 5 या आकड्यावरती. 4 चेंडू आतापर्यंत हाताळून झाले तर अजूनही 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न 30 सर्कल तर भेदलाय परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं त्या कारणामुळे मात्र तिथे एकच धाव घेतली जाते. 4 बोलतोय 1 बॉल बाकी आहे रे. बाकी आहे ना 1 बॉल बाकी आहे. स्कोरर मध्ये 5 बॉल दाखवत आहेत. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 4, तिसरा चेंडू 1. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 4, तिसरा 1 डॉट. येस डॉट चेंडू इथे टाकलेला नव्हता. नजर हटी दुर्घटना घटी. आमचं स्कोररचं थोडंसं लक्ष विचलित झालं. आमच्या स्कोररला भूक लागली वाटतं. येस
करेक्शन करून सांगतोय, षटक क्रमांक 1 इथे समाप्त झालंय. धावफलकावरती आपण पाहतोय 6. माणूस आहे, माणसाकडून चुका होतात आणि तो माणूसच काय ज्याच्याकडून चुका होत नाहीत, त्याला तर मग देव म्हटलं पाहिजे. दरम्यान चुका होतात, त्या चुकांचं दुरुस्तीकरण आपण करतोय, कारण की चांगलं टेक्निकल टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. युनिक लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा देखील लाईव्हच्या माध्यमातून आपण यूट्यूब लाईव्ह करतोय. तर टेक्निकल टीम देखील इथे उपस्थित आहे आणि आताचं क्रिकेट जर म्हटलं ना तर खूप फास्ट झालंय. अनेक नवनवीन उपक्रम मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणले जात आहेत आणि तसंच काही विक्रम मात्र या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहायला मिळत आहेत. पांडवाच टीम आपला 12वा खेळाडू असेल तर कृपया आमच्या व्यासपीठावरती पाठवा. बॉलर नेम रुपेश. चला पांडवाज, ओ पांडवाज या की. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता, कट केलाय आणि तिथे मात्र एक धाव घेण्यात यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. रुपेश याला मात्र पाचारण केलं गेलंय दुसरं षटक हाताळण्यासाठी. दरम्यान 39 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे, परंतु पहिलं षटक हर्ष भोईर यांनी खूप चांगल्या दर्जाचं हाताळलंय. 6 धावा तिथे खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि आता मात्र रुपेश कशा पद्धतीने गोलंदाजी करतील पाहूयात. लो स्कोरिंग मॅच जरूर आहे, परंतु ही लो स्कोरिंग मॅच शेवटच्या षटकामध्ये जाणार का पाहूयात. यावेळेला चांगला चेंडू आहे, शरीराचा वेध घेणारा चेंडू, अक्षरशः फलंदाजाला मात्र बीट केला ह्या चेंडूवरती आणि कमबॅक असं करतायत आपल्या संघासाठी रुपेश. राहुल स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. यावेळेला देखील पहा, यू मिस, हाय हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद, धक्का क्रमांक 1, बॅट्समन बॅक टू द पवेलियन. दरम्यान रुपेश पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला हलक्या हाताने खेळले, स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न, पुश करो खुश रहो, दुसरी धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि तिथे काय होतंय, दुसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र तिथे विकेट जाताना पाहायला मिळते. स्वतः त्याच मला वाटतं फलंदाजाने प्रयत्न केला होता आणि शेवटच्या क्षणाला मात्र स्वतःला सरेंडर करून टाकला. धक्का क्रमांक 2, बॅट्समन आउट.
आणि एक बोल्ड अशा 2 विकेट मात्र या षटकामध्ये घेतल्यात आणि फक्त एक धाव तिथे खर्च केली आहे. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला रिव्हर्स अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न, परंतु हेतू ओळखला फलंदाजाचा, शरीरापासून दूर टाकला आणि मात्र हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पाठवला. डॉट बॉल. मॅच अजूनही संपलेली नाहीये हे सांगणार मात्र पाहायला मिळालं. लो स्कोरिंग मॅच असली म्हणून काय झाली, आम्ही देखील दमखम ठेवतो, आम्ही देखील प्रयत्न करणार आणि आम्ही देखील तो टार्गेट चेस करून देणार नाही तुम्हाला, अशी गोलंदाजी मात्र मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळते. यावेळेला मात्र कव्हर सीझन मध्ये एक धाव तर कंप्लीट होताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालेत. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 2 गडी बाद 9. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 चेंडू 30 धावांचं. रिक्वायर्ड रन रेट पहा, जे रिक्वायर्ड रन रेट 7 धावांचं होतं ते मात्र आता 10 वरती जाऊन पोहोचलंय. एक सामन्यामध्ये चांगलं कमबॅक करून दिलंय हर्ष भोईर आणि गोलंदाज रुपेश यांनी, असं म्हणायला काय हरकत नाहीये. आता इथून मॅच सोडायची नाहीये, इथून आता मात्र मेहनत घ्यावी लागेल, प्रयत्न करावे लागतील टीम पांडवास टीमला. परंतु मित्रांनो मैदानामध्ये मीटिंग करू नका, पांडवास टीम विनंती आहे. लगेचच जो आपला निर्णय आहे तो लगेच आपण घ्या आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजाला पाठवा. एक मोठी मॅच आहे आम्हाला देखील माहिती आहे, परंतु थोडं सहकार्य करा. चला टीम मीटिंग करू नका, वारंवार सूचना करतोय. 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. आता मॅच बरोबरीच आहे, 50-50 असं मला काय हरकत नाहीये. पाहूयात कशा पद्धती ही मॅच रंगणार आहे. गीतानगर विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पांडवाज 11 अशी ही मॅच आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती राजू स्वतः कर्णधार आहेत आणि आता मात्र हे जे महत्त्वाचं षटक आहे त्या षटकाचं मात्र जबाबदारी स्वीकारली आहे राजू याने. पाहूयात राजू काय करतील आपल्या संघासाठी. दरम्यान 18 चेंडू 30 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी आलेत. चला स्पीडअप करा पांडवाज. राजू यांचा हा चेंडू मात्र अतिशय वेगळी शैली आहे गोलंदाजीची आणि इथे मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतील. हो तिथे 2 धावा पूर्ण करतायत बॅटर चेतन. राजू यांचं हे षटक आपण पाहतोय. दरम्यान वारंवार मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फेरबदल करताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आकाशामध्ये जी पतंग उडते ती देखील आमच्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून कॅप्चर केली जाते. ही पूर्ण टीमवर्क आहे युनिक लाईव्हचं. दरम्यान काहीतरी आगळीवेगळी शैली आम्हाला पाहायला मिळते, काहीतरी ऑर्थोडॉक्स शैली म्हणायला काही हरकत नाही आहे या गोलंदाजीला. राजू यांचा मात्र हा चेंडू ऑफस्टमच्या बराच बाहेर. पंचांनी सांगितलं आहे की हा अवांतर चेंडू आहे, हा चेंडू तुम्हाला पुन्हा एकदा फेकावा लागेल. धावसंख्या पुढे सरकली आहे ती 12 या आकड्यावरती. दरम्यान यावेळेला मात्र ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि तिथे मात्र काय होत आहे, खराब क्षेत्ररक्षण दाखवत असताना मात्र तिसरी धाव देखील. वा, बघता बघता 3 धावा देखील तिथे कंप्लीट केल्या आहेत. देखील तिथे झेल देखील सोडलाय आणि तिथे 3 धावा देखील दिल्यात.
म्हणजेच अगोदर जर पाहायला गेलो तर तुमच्याकडे धावा खूप कमी आहेत आणि त्यामध्ये मात्र तुम्ही असे सोपे झेल मात्र सोडताय आणि आपल्या संघासाठी कुठे ना कुठे धोक्याची घंटा तुम्ही वाजवताय असं मला काय हरकत नाही आहे. धावसंख्या पुढे सरकतीये 15 या धावसंख्येवरती. राजू थोडेसे नाराज जरूर असतील. पकडो कॅच जीतो मॅच हे क्रिकेटचं प्रमुख गुणसूत्र आहे आणि ते कुठे ना कुठे कमी पाहायला मिळालं. जेव्हा लो स्कोरिंग मॅच असतात ना मित्रांनो, तेव्हा तुमचं जे क्षेत्ररक्षण आहे ते तुमच्या क्षेत्ररक्षण A1 क्वालिटीचं पाहायला मिळालं पाहिजे, परंतु इथे मात्र थोडंसं खराब पाहायला मिळालं. परिणामी तिथे मात्र 3 धावा घेतल्या गेल्या. यावेळेला मात्र देखील पहा अतिशय चपळतेने मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे देखील 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. बॅटर्समन कोण आहे? बिपिन यांच्या माध्यमातून मात्र ह्या 2 धावा पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चौकार षटकार लगावूनच मात्र धावफलक पुढे सरकवलं जात नाही, तर एकेरी दुहेरी धावा घेऊन देखील धावफलक पुढे सरकवलं जातं. हे क्रिकेट आहे. कारण की क्रिकेटची मुंबईची लाईफलाईन मात्र लोकल मानली जाते आणि क्रिकेटची लाईफलाईन मात्र एकेरी आणि दुहेरी सिंगल मात्र मानली पाहिजे आणि ही लाईफलाईन मात्र ऑन ठेवत मात्र धावसंख्या पुढे सरकण्याचं काम करत असताना यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये चांगलं जज करतायत. यावेळेला कोणतीही चुकी करणार नाही आहेत. बिपिन यांचा खेळ मात्र इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. बॅट्समन आउट. गीतानगर. त्याचबरोबर आमचं कॅमेरामॅन युट्यूब लाईव्हचे थोडंसं आमच्या स्टेजवरती फोकस करा, कारण की आपण इथे मान्यवरांचं यथोचित मान सन्मान आपण इथे करतोय. माननीय श्री जोईताराम चौधरी साहेबांचा आपण इथे यथोचित मान सन्मान आपण इथे करतोय. माननीय श्री श्रीकांत यादव यांच्या शुभ हस्ते मात्र हा आपण सन्मान करतोय. शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण हा इथे यथोचित मान सन्मान आपण साहेबांचा करतोय. थँक्यू, धन्यवाद. त्याचबरोबर ही स्पर्धेची आठवण म्हणून देखील संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने मात्र हे सन्मान चिन्ह जे आहे हे सन्मान चिन्ह देखील आपण साहेबांना देतोय. नेहमीच हे जेव्हा सन्मान चिन्ह आपण पाहाल तेव्हा मात्र तुम्हाला ह्या स्पर्धेची आठवण नक्कीच येईल. एक काही क्षण आपण टिपतोय व्यासपीठावरती. थँक्यू, धन्यवाद सर. दरम्यान जाऊयात मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर भौमिक मैदानामध्ये आलेत. आल्या आल्या मात्र हलक्या हाताने खेळून काढल्या. एक धाव तर तिथे कंप्लीट करताना पाहायला जरूर मिळत आहेत. एकेरी धावेने धावसंख्या पाहायला गेलो तर तब्बल 18 धावांवरती जाऊन पोहोचले. 39 धावांचा टार्गेट आहे आणि कुठे ना कुठे मॅच ही फसली असं म्हणायला काय हरकत नाही आहे गीतानगर या संघाकडून. परंतु काय गोलंदाजी केली आहे पांडवास 11 या संघाने. चांगली गोलंदाजी. राजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, स्ट्रायकिंगवरती असतील चेतन. दरम्यान हा चेंडू यावेळेला मात्र लेग एशीच्या वरती टाकला चेंडू होता. अक्षरशः डोक्याला हात लावत आहेत कारण की थोडक्यात बचावलेत चेतन, परंतु पंच सांगतायत की हा वाईड बॉल आहे. थोडासा चेंडू जर आतमध्ये असता तर नक्कीच बॅटर बाद होऊ शकले असते. दरम्यान वाईडच्या माध्यमातून मात्र एक धाव ॲड होतीये. 19 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल आहे यावेळेला मात्र शेवटचा बॉल. बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र काम तमाम केलाय राजू. थोडेसे महागडे जरूर ठरले.
पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे आणि वाईटच्या स्वरूपामध्ये मात्र इथे एक धाव ॲड होतीये. 20 धावा धावफलकावरती. दरम्यान पाहूयात काय झालं. नो दिला का? बॅटिंग पॉवर प्ले आहे का? अरे पण काय विषय काय आहे? बॉलरने लावला लागेल बॅटर पॉवर प्ले. यस पंच थोडं निर्णय कळवा आमच्यापर्यंत. अरे चला टाइम वेस्ट करू नका. थोडं स्पीडअप करा. कुणीही एकमेकांसमोर वाद घालू नका मित्रांनो. मैदानामध्ये कुणी वाद घालणार नाहीये. जो ऑन फील्ड डिसिजन असेल पंचांचा तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. 2 पंच तुम्ही डिस्कशन करून जो निर्णय आहे तो आमच्यापर्यंत लगेच कळवा. चला पंच निर्णय कळवा. वाईट बॉल. यस वाईट चेंडू आहे. दरम्यान पंच वाईट बॉल घोषित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चला मॅच ऑन करा. थांबणार नाहीये मॅच. मैदानामध्ये जर आता टाइमपास जर पाहायला मिळाला पेनल्टी दिली जाईल. पांडवाज टीम शेवटचा आणि अंतिम वॉर्निंग तुम्हाला आम्ही देतोय. दरम्यान गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मयांक. समोर भौमिक. भौमिक यांचा हा फटका चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. आला तसाच पाठवलाय. पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु त्याला पाठवलाय थेट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दरम्यान पुन्हा एकदा मयंक त्यांच्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न होता. यावेळेला पॉइंट्सच्या डोक्यावरून खेळले. एक धाव तर घेतली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न घेतील का? नाही. दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये. आणि धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळते ती धावफलकावरती 27 धावा. 39 धावांचा पाठलाग करतोय. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 12 धावांची. ती गीतानगर या संघाला जिंकण्यासाठी. दरम्यान यावेळेला पंच पुन्हा एकदा सांगतायत की वाईट बॉल आहे. धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा
बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईड पाहायला मिळतोय. मयंक थोडस दबाव खाली पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरकतीये ती 29 धावांवरती. 10 धावांपासून दूर आहे आता. 10 चेंडू 10 धावांची गरज. दरम्यान हा बॉल यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र इथे चांगलं कमबॅक करत असताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करणाऱ्या साईडला बॅटर आपण पाहतोय पंकज. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला मात्र चांगला फटका आहे का? हो, इथे मात्र प्रॉपर टायमिंग जुळलंय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, येतोय षटकार. 6 धावा. हे कसलं गाणं? भूकंप. शेवटचं 5वं षटक. तर समोर भौमिक यांना आपण पाहू शकणार आहोत. हर्ष यांचा हा चेंडू यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. झेलबादची संधी आणि हो, इथे झेल टिपलाय जी डॉट बॉल. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मॅच जेवढी पाय वाटते तेवढी सोपी नाहीये. 5 चेंडू 4 धावा, 4 धावा 5 चेंडू. कोण जिंकणार ही मॅच? नक्कीच प्रत्येकाच्या नजरा ह्या मॅच वरती पाहायला मिळत आहेत. गीतानगर विरुद्ध पांडवास, पांडवास विरुद्ध गीतानगर. कोणता संघ ही मॅच जिंकणार पाहूयात. अजून देखील एका दुसरा चेंडू जरी देखील निर्धाव आला, डॉट आला, तर मात्र प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीम वरती पाहायला मिळणार. हर्ष भोईर खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत आणि ही अशीच कामगिरी दाखवत असताना मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देणार का पाहूयात. 5 चेंडू 4 धावांची गरज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. 4 चेंडू 3 धावांची गरज. धावसंख्या जर पाहायला गेलो तर 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र स्ट्रायकिंग वरती आहेत बॅटर पंकज स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. पाहूयात मोठा फटका लगावणार की सेन्सिबल क्रिकेट खेळून आपल्या संघाला विजय मिळवून देणार. पाहूयात. 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. दरम्यान हर्ष भोईर चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. सुरेख चेंडू, डॉट बॉल.
हर्ष भोईर काय करामत करून दाखवणार का? ही जी धावसंख्या आहे ती डिफेंड करून दाखवणार का? पाहूया. 3 चेंडू 3 धावांची गरज. काय मॅच रंगली आहे चांगली. मी म्हटलं होतं लो स्कोरिंग मॅच असली म्हणून काय झाली. ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार, परंतु यावेळेला मात्र पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. थोडासा खराब चेंडू. 3 चेंडू 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा, 2 धावा 3 चेंडू. काय होणार, काय बिघडणार पाहूयात. या वेळेला मात्र पुन्हा एकदा अपील केली जाते, परंतु LBW नाहीये. आणि तिथे मात्र काय होत आहे, डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र दुसरी धाव देखील तिथे कंप्लीट करतायत. आणि हा सामना आपल्या नावावरती केलाय तो गीतानगर या संघाने. काँग्रॅच्युलेशन टीम. परंतु पांडवाच काय लढलात मित्रांनो, खूप चांगली मॅच पाहायला मिळाली.